नमस्कार मित्र मैत्रिणींनो, किसका फोन आया? हा बोल. नमस्कार मित्र मैत्रिणींनो, ही बघा, ही माझी भाची सून आहे, म्हणजे माझ्या भाच्याची बायको. ती आली ना इकडे कामोठ्याला की हे जे किचनचं जे सामान आहे ना, किचनचं जे काम आहे ना, ते तीच करते. आता बघा जेवण बनवते, हँड ओव्हर करते. हा म्हणजे मला ती आली ना तर मला खूप आनंद होतो. म्हणजे काय, आता तुला आराम भेटतो. हा मला आराम पण भेटतो आणि तशी ती खूपच चांगली आहे. असं नाही, मला बसायला सांगते, मामी तुम्ही बसा मी बनवते. आता बघा ती मटण बनवते आणि ती कशी बनवते ना ते पण आपण बघूया. मग ती सुक्क मटण बनवणार आहे आणि मग ती तिचं बनवून झालं ना की मग मी तुम्हाला दाखवते. मटण बघा साफ करते ती. खूप इझी वे मध्ये, टाइम कमी असताना मटण कसं बनवायचं, रेडी टू कुक. बघूया आता. हे कापून घेते ती, त्याच्यानंतर काय काय टाकते बघूया. फास्ट बघा, एवढी हुशार आहे ना ही. आता याच्यातलीच आता मटकी काढते ह्या छोट्या कुकर मधून आणि आता याच्यामध्ये ती मटण बनवणार आहे. म्हणून तिने पूर्ण पहिलं अगोदर वेज करून घेतलेले. एवढी हुशार लिका बाई. आता आपण तेल टाकलंय, तेलामध्ये कांदा टाकलाय, कढीपत्ता टाकलाय. कांदा जरासा लाल झाला, पण हळद, मीठ आणि अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट लावलेली आहे आणि 15 मिनिटं मॅरिनेट झालेला आहे. ते बंद कर, त्याच्याने आवाज नाही येणार क्लिअर. ते बटन बंद कर. त्यामुळे ह्याच्यामध्ये मी परत चालू. अच्छा, आता क्लिक झालं मला. बोल. त्यामुळे आपण ह्याच्यात मीठ नाही टाकणार नाही, आपण मटणामध्ये मीठ टाकलेलं आहे ऑलरेडी. तर आता कांदा थोडासा नरम आणि लाल झाला तर त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि लाल मसाला टाकायचा आणि हे मीठ टाकायचं आणि त्याचं जे पाणी काही निघेल, मॅरिनेट केलं आहे म्हणून एवढं काय पाणी निघणार नाही, कशाड पाणी बोलतात त्याला, तर ते आटवायचं. पुढची रेसिपी बघू. अवतार कसा आहे आपला, फिल्टर करू का त्याला? फिल्टर होईल. ही गावची हळद आहे, आत्ताच मामीने डब्यात भरलेली आहे. ती आता आपण टाकूया ह्याच्यात. थोडीशी टाकली मी, कारण की मटणामध्ये आहे. लाल मसाला किधर गया, किधर गया, किधर गया? कुठला तरी वरचा डबा आहे. मम्मा, लाल मसाला कुठल्या डब्यात आहे? याच्यामध्ये 1 चम्मच मी मसाला टाकते. का त्या एक सिक्रेट मसाला आहे, मटन सुहानाचा मटन ग्रेव्ही मिक्स. त्यामुळे याच्यामध्ये सगळं असतं, त्यामुळे मी जास्त मसाला वापरलेला नाही आहे. आपल्याला खूप क्विक आणि फास्ट रेसिपी करायची आहे, कारण की सगळ्यांना भुका लागलेल्या आहेत. अशा वेळेस हेच यूज करायचं. ताई ह्याच्याबरोबर माहिती आहे ते हे भेटतं, मलबारचा पराठा भेटतो माहिती आहे? हा, 1 नंबर. मलबारचा पराठा 1 नंबर. काय ग ओरिजिनल? जिरे. कोणी दिले? ही डब्बी देऊ का तुला, माझी आठवण म्हणून? याच्यात तुला जिरे देऊ का भरून? तुला माहिती मी भरणे घेऊन ठेवलं, एक वापरते आणि अजून 2 भरून ठेवले. का मला पण किचन मध्ये थोडंसं आता इथे सगळं धुळीने भरलेलं आहे, पण तरी पण मी आता घासणार नाहीये, असंच पुसून देणार आहे तुला. पिशवी द्या ना मामी. बरणी नको तुला? नको, आहे माझ्याकडे. मला वाटलं की बरणीला बघून तिला काय बोललं, हा चालेल, पण तिला बरणी नकोय.
आहे माझ्याकडे 3 सेट आहेत भरणीचे तसे. अच्छा. भरणी आहेत ना, मग आम्ही तर भरणी देतोय. मग आम्ही भरलेली देतो. आता तिला मी याच्यात जिरे देते. जिरे कोणी दिले ते पण सांग तुझ्या प्रेक्षकांना. माय हो. गॉड, हे प्रेक्षकांना. हे जिरे माझ्या आईने मला दिले, ओरिजिनल कारण की जिरे. तिने ओरिजिनल जिरे हे गावावरून आणले. मग ते थोडेसे मी आता पिंकीला देते. पिंकी म्हणजे ही माझी सून, तिला जास्त नाही देते, थोडेसे देते. कारण की मला पण पुरायला पाहिजे. माझ्या आईने जर व्हिडिओ बघितली ना, तिला आनंदच होईल. ती बोलेल अरे वा, माझ्या लेकीला किती शेअरिंग येतं. येतं ना. येत सई दरवाजा बंद कर. मी तिला बघा हातभार लावते. एवढा ती बनवते पण मी तिला फक्त हातभार लावते. मिक्सर वगैरे असं जे काही वरचं काम आहे ना ते मी करून देते. घराचं काम चालू आहे म्हणून एवढा पसारा पडलाय. आणि काल आणि आज आम्ही फिरायला गेलेलो, आत्ता चालू आहे त्याच्यामुळे सगळे थकलेले आहेत. पण जेवायचं पण आहे ना, मग तिची रेसिपी पण बघायची आहे, कशी बनवते काय. जरा तिच्याकडून मी शिकते. मी माझ्या पद्धतीत करतच असते, पण तिचं जेवण मला खूप आवडतं. डोळे जळतात. बघ बारीक करू. हा ते आपल्याकडे माणूस काय एक नाही ग, 2-3 लसणाचे. काय बोलते ताई तू? हा एक पिशवी आहे, नाही तर मग 15 लिटरचा डब्बा. तर मामी तो कुकर बिकर पडेल, तो आतमध्ये घुसवा. हो मला टेन्शन येते इथे. रुक, अभी सब काम होगा तब सब होगा. उसको काय काय बघ ना, काय काय खतम आलो. उडा डालो. मम्मी काय बोलते सांग ना. मम्माची कुमाची बायको तू येते ब्लॉग मध्ये, तुला पण टाकणार मी. बरं तर लगेच बोलले की लगेच साईडला सरकते. इकडे ती खूप रूप सुंदरी असं तिला वाटतं. जा घरी, जा घरी घरी. मग आता काय बोलणार, आता काय बोलणार बघ. आम्ही नाही कोकेसी हे पण हे ना. नाही तर काय. तेवढंच येतं बरोबर. झाले ब्लॉग मध्ये आली मी. कोरियन 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 हे पण आलं ब्लॉग मध्ये. घरामध्ये बघा काम चालू आहे, त्याच्यामुळे एवढा पसारा आहे. घरामध्ये काम चालू आहे, तरी एवढं काम चालू असताना देखील एवढं मोठं मन आहे की तुम्ही राहाच इथे. आमच्या मामीचं एवढं मोठं मन आहे, एवढा घरात पसारा, एवढं काम चाललंय, पण नाही तुम्ही राहा आजच्या दिवस राहाच. नाही तर दुसरं कोण असतं तर बोलायचं जा आपल्या घरी. बस झालं. हा ना, आमच्या घरात पसारा पडला इथे. नाही तर काय, हा, घरामध्ये काम पडलंय, हा. पण असं नाही. आणि आपलं तुम्ही काय मन मटण खूप बिटण मोठं आणायला आहे. सांगताय. पण आपलं मन मोठं आहे. बघा एवढा पसारा आहे, तरी पण बिचारे ऍडजस्ट होत आहेत. त्यातच खूप आलं. बघा तुम्हाला दाखवते आतमध्ये कसे पसारे पडलेत. बघा एवढ्या याच्यामध्ये बिचारे असे राहत आहेत. बघा एवढा पसारा आहे. ह्या पसाऱ्यामध्ये करू नका ना प्लीज. तुम्हारी इज्जत दाव पे है. तू सरक. हे बघा इथे तर अक्का तर झोपल्यात. अरे बाबा माझे एवढ्या थकलेत ना त्या पाण्यामध्ये खेळून पप्या. हा पप्या बघा, त्याला भूक लागली, भूक सहन नाही होते, तरी पण खातोय तो आपला चिवडा वगैरे. काय काय चाललंय आपलं ऍडजस्टमेंट, सगळ्यांची ऍडजस्टमेंट चालू आहे. हे बघा अजून जेवणाचा पत्ता नाहीये, पण
बिछाना टाकायचं काम चालू आहे. आई तुला बोलते मम्मा. मम्मा बोलवते का? बरं चल हो साईडला, मग मम्मा बोलवते तर. चलो पलटी मारो. चलो तिकडे ऍडजस्ट. वा काय बोलतेस? हे आपण सगळं ते रिसॉर्टला ते विलाला आपण ती भेळ आणलेली होती. हा तीच ती खाताय फरसाण आहे ना, ते मटकीमध्ये टाकून आपली मिसळ होईल. भाकरी सोबत ना. हा. तरी बाबू आता गेलाय ना भाकरी आणायला. आपण पावाबरोबर नाही, भाकरी बरोबर खाऊ मिसळ. ओके चालेल. काळू कुठे आहे? अरे वा 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 मस्तच. तर्री वाला केक तर्रीवाला ज्यादा सुका हुआ है. छानच. नाही नाही नहीं ना? शिजतंय एकदम का? पण नाही. हा काय परफेक्ट. अरे बायको कोणाची आहे मामेली? हो ना तुमची. आम्ही कुठे बोलतोय आमची. तुमची कशी होती? आमची तर मुलगी लेक कोणाची आहे. तेच ना लेक कोणाची. अक्काला एवढी झोप आली आहे. झोपल्यात त्या. आता पिंकी जेवण घेते. ए उठा रे मुलांना, चला जेवायला. चल अगे चपटे. चला 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 जेवायला सगळ्यांनी. सॉरी सॉरी. पिंकी आली की मला किचन बघायला लागत नाही न कोणत्याच गोष्टीची मला काळजी नसते. सगळं तीच करते. कांदा बघ तिथेच आहे खाली. एवढ्या पसाऱ्यामध्ये जेवायला बसतोय. थैला खूपच भूक लागली वाटतं. स्वतःच घ्यायला लागलीये. दे मामाला वाढ चल. आता बघा जेवतोय आम्ही सगळे. आता जेवायला बसतोय. काय चांगलं. तुम्हाला जर आमचा हा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की कसा वाटला ते. बाय धन्यवाद.